नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज एक नवीन रेसिपी नाही तर पद्धत बघणार आहोत. म्हणजे भाकरी कशी बनवावी याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बहुतेक जणांना ज्वारीची भाकरी जमतच नाही, पाहिजे तसा आकारच येत नाही आणि ती तुटून जाते, म्हणजेच एकजीव होत नाही. त्यासाठीच मी ही रेसिपी आणि पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एकदा नक्की ही पद्धत करून बघा, ह्या पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपण भाकरी कशी बनवूया याकडे. इथे मी छोट्या 2 भाकरी बनवणार आहे. त्यासाठी मी वाटीभर पीठ घेतलेले आहे, पाणी घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे मी ह्या वाटीने मोजमाप करून घेतलेले आहे. या वाटीच्या मापानुसार 2 भाकरी होणार आहेत आणि चवीनुसार एकदम कमी असे मीठ घ्यायचे आहे. हे दोन्ही मिक्स करून त्यामध्ये आपण कोमट पाण्याने मळून घेणार आहोत. इथे पीठ खूप असं मऊसर करायचं आहे, खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आणि सैल पण ठेवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, पाण्याने भिजवून घ्यायचं आहे पिठाला. इथे पाणी खूप कडक पण नको आहे, कोमट घ्यायचं आहे इथे पाणी आपल्याला. अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मनगटावर जोर देऊन मळून घ्यायचं. मनगटावर जोर देऊन मळल्यास पिठाला मऊपणा पण येतो आणि भाकरी फुगते भाजताना. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि ही भाकरी खूप चांगली असते शरीरासाठी आणि हिवाळ्यात तर नक्कीच खावी. त्यामुळे वजन पण आटोक्यात राहते आणि वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते. मी दाखवते तशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ आणि खूप जास्त वेळ मळत राहायचं आहे, कारण त्यामुळे ते एकजीव होतं आणि भाकरी व्यवस्थित गोल बनण्यास मदत होते आणि भाकरी तुटत पण नाही बनवताना. अशा पद्धतीने व्यवस्थित मळत राहायचं आहे पिठाला, त्यामुळे लवकर भाकरी मऊ होते आणि तुटत पण नाही भाकरी करताना. तुम्हाला माहिती आहे का, ज्वारी हे आपल्यासाठी एक सुपर फूड आहे आणि ज्वारीपासून भरपूर सारे पदार्थ बनवले जातात. त्यामधलेच ही भाकरी एक आहे सुपर फूड आणि हे एक आपल्या जेवणामध्ये आपण कधी पण आणि रोज पण खाऊ शकतो आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्या पर्यंत पोहोचवते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता अशा पद्धतीने मी भाकरी बनवण्यासाठी पेढा बनवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पेढा घेतल्यानंतर थालीपीठ टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि त्यावर तो पेढा ठेवायचा आहे, म्हणजेच भाकरीचा गोळा ठेवायचा आहे. त्यामध्ये त्यावरतून पण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या हाताला पण पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यामुळे आपली भाकरी हाताला चिटकत नाही आणि अशा गोल अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे आणि हळूहळू थापून घ्यायचे आहे. तुम्ही दोन्ही हातांनी थापली तरी चालेल, त्यामुळे चांगलीच होईल गोल लवकर आणि जाड पण राहणार नाही. अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे आणि त्या खाली पीठ कमी पडले असल्यास भाकरी फिरत नाही, त्याची पण काळजी घ्यायची आहे आपण. अशा पद्धतीने अशी गोल करून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला 2 पद्धतीने भाकरी सांगणार आहे कशा करायच्या. आता पहिली पद्धत ही आहे की आपण ताटामध्ये थापून घेणार आहोत. ज्या ताटामध्ये आपण पीठ मळतो त्या ताटामध्येच थापून घेणार आहोत. अशा पद्धतीने भाकरी बनवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात जास्त चिरा गेलेला नाहीये भाकरीला. एकीकडे भाकरी तयार झाल्यानंतर आपल्याला तवा तापलेला आहे की नाही ते बघायचं आहे आणि तवा गरम झाला असल्यास त्यावर आपण भाकरी टाकून घेऊया. तवा व्यवस्थित आणि जास्त गरम करायचा आहे, त्यामुळे भाकरी व्यवस्थित भाजते आणि फुगते सुद्धा. अशा पद्धतीने भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि त्यावरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरीला मस्त आकार पण येतो आणि मऊसूदपणा पण येतो आणि भाकरी व्यवस्थित भाजते, कडक पण होत नाही. अशा पद्धतीने पाणी व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि भाकरीला फोड पण येतात, ते फोडायचे नाहीये इथे.
तुम्ही बघू शकता आता भाकरी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित सुकलेली आहे. आपण आता ती पलटवून घेणार आहोत, म्हणजेच दुसरी बाजू वरती आणणार आहोत आणि ही बाजू खालच्या बाजूने भाजून घेणार आहोत. तव्यावरती व्यवस्थित सुकलेली आहे. मी दाखवत आहे तशा पद्धतीने व्यवस्थित भाकरीला पॅम्पर करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने उलटवून घ्यायची आहे भाकरी. आणि तुम्ही बघू शकता तवा व्यवस्थित तापल्यामुळे भाकरी एका बाजूने कशी आणि एकदम छान अशी भाजलेली आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही पण भाजून घ्यायची आहे भाकरी. पाच एक मिनिटानंतर आपण बघू शकता एका बाजूने कशी भाजलेली आहे भाकरी. अशा पद्धतीनेच भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तरी थोडे राहिले असेल तरी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मी दाखवते तशा पद्धतीने भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. कच्ची राहायला नकोच कोणत्याच ठिकाणी. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती एका बाजूने भाजून घ्यायचे आहे. चला तर मग ते बघून घेऊया. इथे गॅस फुल करायचा आहे म्हणजे भाकरी व्यवस्थित फुगते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भाकरी कशी एकदम फुगते आहे टम्म. अशा पद्धतीने व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे. आपली भाकरी भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कशी वाटली भाकरीची रेसिपी एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. इथे मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगणार आहे. चला तर मग दुसरी भाकरी बघून घेऊया. आता ही भाकरी आपण पोळपाटावर कशी बनवायची ते बघूया. कारण बहुतेक जणांना ताटामध्ये थापताच येत नाही भाकरी, म्हणजेच अशी पसरवताच येत नाही. त्यासाठी मी ही रेसिपी आणि ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. असा व्यवस्थित पेढा बनवून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पोळपट घ्यायचा आहे. पोळपटावर व्यवस्थित पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ टाकल्यानंतर पिठाचा गोळा त्यावर ठेवून त्यावरून परत पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाताला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे तसंच करून घ्यायचं आहे इथे पण. आणि गोल अशी भाकरी थापून घ्यायची आहे. आता यामध्ये पण भाकरी खाली पीठ कमी पडू शकते, त्यामुळे तुम्ही थोडीशी मोठी झाली का पीठ पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पीठ कमी पडायला लागलेलं आहे, म्हणजे भाकरी फिरत नाहीत. अशा पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी मोठी होण्यास मदत होते आणि चिरत पण नाही. अशा पद्धतीने आपली भाकरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने गोल भाकरी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली भाकरी पोळपाटावरची तयार झालेली आहे आणि आता ती भाजून घ्यायची आहे. तवा तापलेला आहे. तर आता ही पोळपाटावरून कशी उचलायची हे मी तुम्हाला सांगणार आहे भाकरी तव्यावर टाकण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे भाकरी उचलण्याचा प्रयत्न. आणि अशा पद्धतीने उचलल्यानंतर त्यामुळे चिरत पण नाही भाकरी. अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे तव्यावरती भाकरी. ही पद्धत कशी वाटली तुम्हाला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.